361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा। महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटींचं कर्ज। लाडकी बहीण सारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजन 63 कोटींच्या घरात। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप। 63 कोटींमध्ये किती गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली असती? उपाध्येंचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। विधानसभेवेळी अनिल देशमुखांवर हल्ल्याचं प्रकरण वादात। प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न। देशमुखांचा आरोप तर तक्रार खोटी असल्यास देशमुखांवर कारवाई। पंकज भोयर यांचा इशारा। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा। जयंत पाटलांवर टीका करताना पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी। हेडगेवारांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी। धनगर समाजाचं चक्का जाम आंदोलन सुरू। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली आणि शिरनेर फाटा इथं टायर जाळून रास्ता रोको। सरकार विरोधात घोषणाबाजी। नांदेडच्या कोंढा गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना। अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलानं केली आत्महत्या। मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानेही सोडले प्राण। राज्यात 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। राज्यातील पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानकडून 5 कोटींची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होणार। राज्यावर ओढावलेल्या जलसंकटात पीडितांच्या पाठीशी साई संस्थाननं खंबीरपणे उभं। ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसानं होण्याची शक्यता। राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना पावसाचा इशारा। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत एसटी भाडेवाढ लागू असणार। पंढरपुरात विठ्ठल मंदिरात अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद। चंद्रभागेऐवजी गंगेचं पॅकबंद पाणी वापरल्याचा महर्षी वाल्मिकी संघाचा आरोप। तर पाणी एकत्र करून अभिषेक। मंदिर समितीचं स्पष्टीकरण। कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा। कपाळावर टिळा, टिकली आणि हातात राखी बांधण्यावर बंदी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव। महापालिकेकडून शाळेला नोटीस। मुंबईच्या मीरा रोडमध्ये गरब्यात अंडी फेकल्यानं वाद। स्थानिक रहिवासी मोहसिन खान याच्या विरोधात काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल। मोहसिन खान याच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। पुण्यामध्ये तरुणाकडून तरुणीला बेदम मारहाण। किरकोळ वादातून तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण। पुण्यातील केके मार्केट परिसरातली घटना। कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला। दुर्घटनेत एकाचा मृत्यू। 7 जणांना बाहेर काढलं। पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात। गौतमी पाटीलच्या वाहनाची रिक्षाला धडक। अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान। चालक जखमी। गौतमीच्या चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। गुंड निलेश घायवळच्या पुण्याबाहेरील जमवलेल्या संपत्तीची तपासणी होणार। घायवळने धाराशिव, जामखेड आणि पाटण या परिसरात मालमत्ता जमवल्याची माहिती। पूजा खेडकरच्या आईला अंतरिम जामीन मंजूर। ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात जामीन मंजूर। मनोरमा खेडकरांना कोर्टाचा दिलासा।
दिल्लीमध्ये संघाचा शताब्दी महोत्सव, पंतप्रधान मोदींच्या हस्ते संघाचं टपाल तिकीट आणि नाण्याचं अनावरण, मोदींकडून संघाला शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा. आजपासून मोठे बदल लागू, एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ, यूपीआय वरून 5 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार, आधार कार्ड व्हेरीफाय असेल तरच पहिल्या 15 मिनिटात रेल्वे तिकीट बुक करता येणार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, बिहार निवडणूक दौऱ्यामध्ये श्वास घेण्यात होत होता त्रास, बंगळुरूमध्ये MS रामय्या रुग्णालयात उपचार सुरू. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि मध्य प्रदेशसह 6 ठिकाणी छापेमारी, फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी ईडीकडून छापेमारी, अंबानींवर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल.